अतिरिक्त अर्थसंकल्प आज अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडनं अधिवेशनात सादर केला जाणार आहे। आपल्यासोबत बोलण्याकरता अमोल मिटकरी आहेत। अमोल मिटकरी जी शिखर बँकेचा क्लोजर रिपोर्ट ईडीकडनं आता नाकारण्यात आला आहे। राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणतात की जर बैल कामाचा नसला तर त्याला बैल जुंपलेला नसला तर त्याला कसायला दिलं जातं असं त्यांचं म्हणणं आहे। अर्थात त्यांनी थेट अजित पवारांवरती ही सगळी टीका केलेली आहे। या टीकेकडे कसं पाहतात ते म्हणतात की भाजपला उपयुक्तता नसली तर त्या माणसाला बाहेर फेकलं जातं असं त्यांचं म्हणणं। नाही, मी मागं सांगितलं, वडेट्टीवार साहेब स्वतःच भाजपच्या संपर्कात आहेत। मी हे फार जबाबदारीने विधान करतो आहे। राहिला प्रश्न क्लोजर रिपोर्ट सादर करण्याचा, तर ईडीने यात स्पष्ट सांगितलेलं आहे की दोनदा आम्ही तपास केला, या तपासामध्ये काही निष्पन्न झालं नाही, त्यामुळे परत चौकशी करण्याची काही गरज नाही। शेवटी असं आहे की एखाद्या व्यक्तीची चौकशी लागते आणि त्यामध्ये काही तथ्य नाही, मग ते सगळ्या गोष्टी क्लिअर होतात, तर पोटशूळ उठणं साहजिक आहे। वडेट्टीवार साहेबांच्या पोटात सध्या पोटशूळ उठलेलं आहे। लोकसभेमध्ये काँग्रेसला जरा जास्त जागा मिळाल्या त्यामुळे ते हवेत आहेत, मात्र बैल, शिंगरू, वाघ, म्हैस अशा त्यांनी वल्गना करू नये। शेवटी अजितदादा मोठे नेते आहेत, त्यांनी कोणी पण दादांवर बोलताना थोडं भान ठेवावं आणि आपण भाजपच्या संपर्कात कसे आहोत हे काँग्रेसच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना त्यांनी सांगावं। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। सुरेश धस जे विधान परिषदेचे आमदार होते त्यांचा काल निरोप समारंभ झाला। त्यांनी बाहेर माध्यमांशी बोलताना एक त्यांनी खंत व्यक्त केली की महायुतीमध्ये अजित पवार हे राष्ट्रवादी म्हणून आल्यामुळे आम्हाला फटका बसला आणि आम्ही निवडणूक हरलो असं त्यांचं मत आहे। त्यांनी काही माध्यमांसमोर हे मत व्यक्त केलं। महायुतीचा राज्याचा अभ्यास बाजूला धस साहेबांनी ठेवावा। बीड जिल्ह्यामध्ये पंकजाताई कशा पराभूत झाल्या आणि बजरंग बाप्पा कसे निवडून आले याचं प्रामाणिकपणे उत्तर त्यांनी द्यावं, कारण त्यांना त्यांचे कार्यकर्ते पण त्या मतदारसंघात सांभाळता आले नाहीत। आणि नंतर महायुतीवर बोलावं की एखादा नेता ज्यांना सरकार म्हणजे त्यांच्या पक्षाने मंत्री केलं असेल, आमच्या पक्षात ते आमदार असतील, इतका प्रदीर्घ राजकीय अनुभव असेल, तरीही पंकजाताई पराभूत कशा होऊ शकतात? इसमें दाल में जरूर कुछ काला है, एवढं मात्र नक्की। तुम्ही दाल में कुछ काला आहे म्हणतायत। काल सुदर्शन सुदर्शन म्हणून जे पुणे जिल्ह्याचे उपजिल्हाध्यक्ष होते भाजपचे राहुल कुल, त्यांच्यासमोरच त्यांनी सांगितलं की अजित पवारांना महायुतीमधनं बाहेर काढा। पण राहुल कुल यांचं मत आहे की अमोल मिटकरींचं आम्ही ऐकणार नाही, आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठींना या सगळ्या संदर्भात सांगू। अमोल मिटकरी हे माझ्यापेक्षा ज्युनियर आहेत, त्यामुळे त्यांनी माझ्यावरती वक्तव्य करू नये असं त्यांचं म्हणणं आहे। नाही, नक्कीच मी त्यांच्यापेक्षा ज्युनियर आहे। फक्त माझा प्रश्न असा होता की राहुल कुल ज्यांना भीमा पाठक सहकारी साखर कारखान्यामध्ये दादांनी बऱ्यापैकी मदत केली, सगळ्या गोष्टी त्यांना सहकार्य पण साखर कारखान्याला वेळोवेळी केलं दौंडच्या, ह्या सगळ्या गोष्टी आपण एकदा लक्षात घेतलं पाहिजे। असा नेता की ज्या नेत्याच्या समोर आपल्या म्हणजे अजितदादांचा असं कोणी तुकार कार्यकर्ता जर अवमान करत असेल तर त्याबद्दल त्यांनी बोललं पाहिजे होतं अशी माझी अपेक्षा होती। राहिला प्रश्न ज्याचं तुम्ही नाव घेतलंय, तो गल्ली बोळातला जो कोणी उपाध्यक्ष वगैरे आहे, त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुण्यात त्याची जागा दाखवलेली आहे। खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। हे होते आमदार अमोल मिटकरी, राष्ट्रवादीचे आमदार आहेत। त्यांनी अजित पवार यांच्यावरती टीकेला प्रत्युत्तर सुद्धा दिलेलं आहे। सत्ताधाऱ्यांकडनं अर्थात महायुतीच्या नेत्यांकडनं अजित पवारांवरती टीका केली जाते, त्याला कडाडून विरोध जो आहे तो आमदारांनी केलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रेमसह अक्षय मंगणे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।